पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आवश्यक टिप्स. 1. वैयक्तिक स्वच्छता राखा. आपले हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवा. विशेषतः जेवणापूर्वी आणि घरी आल्यानंतर बुरशीजन्य संसर्ग टाळण्यापासून आपले पाय कोरडे ठेवा. ओले मोजे आणि बूट ताबडतोब बदला. पावसात भिजल्यास जंतू संसर्ग टाळण्यासाठी आंघोळ करा. 2. सुरक्षित आणि स्वच्छ पाणी प्या. पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी नेहमी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणी प्या. प्रवासात स्वतःची पाण्याची बाटली सोबत ठेवा. रस्त्याच्या कडेला मिळणारे बर्फाचे रस किंवा पेय घेणे टाळा, कारण ते दूषित पाण्याने बनवलेले असू शकतात. 3. ताजे आणि आरोग्यदायी अन्न खा. ताजे शिजवलेले जेवण खा आणि कच्चे किंवा रस्त्यावरील अन्न टाळा. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवा. आधीच कापलेली फळे किंवा बाहेरून आणलेले सॅलड खाणे टाळा. तुमच्या आहारात आले, लसूण, हळद आणि लिंबूवर्गीय फळे यांसारख्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. 4. डासांपासून स्वतःचे संरक्षण करा. डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी डास प्रतिबंधक आणि जाळीचा वापर करा. त्वचा कमीत कमी उघडी राहावी यासाठी पूर्ण बाह्याचे कपडे घाला. आपला परिसर स्वच्छ ठेवा किंवा कूलर, फुलदाण्या किंवा इतर भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. 5. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा. हर्बल चहा, गरम सूप आणि काढा, आले, तुळस व काळी मिरी यांचे मिश्रण यांसारख्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेयांनी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवा. शरीराला बरे होण्यास आणि संसर्गाशी लढण्यास मदत करण्यासाठी पुरेशी झोप घ्या. रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करा. 6. घाणेरड्या पाण्यात चालणे टाळा. पाण्याने भरलेल्या रस्त्यावर हानिकारक जीवाणू आणि परजीवी असू शकतात. जर तुम्हाला त्यावरून चालावेच लागत असेल तर नंतर आपले पाय पूर्णपणे धुवा. घाणेरड्या पाण्याशी संपर्क टाळण्यासाठी जलरोधक पादत्राणे घाला. 7. आपले घर स्वच्छ आणि कोरडे ठेवा. दमटपणा आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी योग्य वायू जीवनाची खात्री करा. फरशी आणि पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ करण्यासाठी जंतुनाशकांचा वापर करा. बुरशीची वाढ टाळण्यासाठी ओले कपडे आणि बूट व्यवस्थित वाळवा. 8. सामान्य आजारांसाठी तयार राहा. ताप, सर्दी आणि पोटाच्या संसर्गासाठी लागणारी मूलभूत औषधे जवळ ठेवा. जर तुम्हाला तीव्र ताप, उलट्या किंवा तीव्र अंगदुखी यासारखे लक्षणे सतत जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, कमेंट, शेअर करा व अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.